2010 साली ज्या रत्नानं महाराष्ट्र केसरीची गदा रायगडमध्ये घेतली, रोहा रायगडमध्ये आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फार मोठा झंझावात निर्माण केला, अशी महाराष्ट्र केसरी समाधान घोडके यांच्या गावामध्ये आणि त्यांच्या निवासामध्ये आज नाळ कुस्तीशी यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून त्यांची संपूर्ण टीम आज इथं दाखल झालेली आहे. महाराष्ट्राच्या कुस्ती प्रेक्षकांना आणि रसिकांना आज समाधान घोडकेच्या कुस्तीचा झंझावाताचा संपूर्ण इतिहास सांगण्यासाठी ही टीम त्यांच्या घराघरापर्यंत ही माहिती पोहोचली पाहिजे. तरुण पिढीला आदर्श असणारा समाधान घोडके आज महाराष्ट्रामध्ये आयडॉल आहे. तर अशा पैलवानाची ओळख ही महाराष्ट्राच्या प्रेक्षकांना झाली पाहिजे, भारत देशाच्या प्रेक्षकांना झाली पाहिजे. यासाठी नाळ कुस्तीशी यूट्यूब चॅनलचे प्रमुख माननीय श्री ऑल इंडिया चॅम्पियन पैलवान प्रशांत बाबर नमस्कार. त्यांच्या समवेत त्यांचे सहकारी नाळ कुस्तीशी प्रमुखचे दुसरे सहकारी प्रवीण सलगर सर नमस्कार. तसेच आज महाराष्ट्राच्या कुस्ती क्षेत्रामध्ये अनेक महिला रणरागिणी येऊन पाहतात. आज नाळ कुस्तीशी यूट्यूब चॅनलच्या टीममध्ये नव्यानं दाखल होऊन अतिशय चांगल्या पद्धतीनं महिलांमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं आदर्श कार्यक्रम राबवण्यासाठी समाजामध्ये महिला समोर येऊ पाहतात. तर समाज आज नाळ कुस्तीशी यूट्यूब चॅनलमध्ये माननीय श्री कुमारी वैष्णवी या इथं दाखल झालेले आहेत आणि आज समाधान घोडकेच्या मुलाखतीसाठी आपल्या भैरवी देशपांडे भगिनी इथे दाखल झालेली, ती संपूर्ण महाराष्ट्रामध्ये समाधान घोडकेला घराघरापर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांना बोलतं करण्यासाठी इथं हजर झालेले आहेत. तर महाराष्ट्र केसरी समाधान घोडके अप्पा प्रथमतः नमस्कार. तुम्ही मुलाखतीला सुरुवात करा. नमस्कार, मी प्रवीण सलगर. नाळ कुस्तीशीवरती मी बऱ्याच दिवसानंतर येतोय. आज मला अभिमान वाटतो की माझ्या गावातला माणूस माझ्यासोबत आहे, कारण माझ्या गावाचं नाव त्यांनी अख्ख्या महाराष्ट्रामध्ये केलं. धनाजीबा मधनमस्तांचं मी स्वागत करतोय. नमस्कार. नमस्कार. आणि महाराष्ट्र केसरी समाधान घोडके यांचं मी स्वागत करतोय. नमस्कार. तुमचं पहिल्यांदा हार्दिक अभिनंदन करतोय. तुम्हाला कन्यारत्न प्राप्त झालं, कारण आमचं नशिबाने आम्ही तुमच्या घरी आलो होतो आणि खूप जणांची इच्छा होती की समाधान घोडकेला तुम्ही चॅनलवरती घेऊन या. गेली 2 वर्ष झालं प्रयत्न करतोय मी, कारण मला ते जमत नव्हतं, पण आज घडून आलं बसतं त्यांच्या मार्गदर्शनाखाली. तर पहिला प्रश्न तुम्हाला मी विचारतोय, आपण तुमच्या कुस्ती सुरुवात कशी झाली, का तुमचं कुटुंबच कुस्ती क्षेत्राकडे होतं? पहिले आमचे आजोबा कृष्णा घोडके हे सुद्धा आमचे पैलवान होते. पुन्हा आमचे वडील आबासाहेब घोडके, पुन्हा सत्यवान घोडके, मंगलदास घोडके, पूर्ण म्हणजे आमचं पूर्ण घरानेच आमचं पैलवानकीच आहे. त्यानंतर तुमचा भाऊ दयानंद घोडके आणि नंदकुमार घोडके, महेंद्र देवकाते, जितेंद्र देवकाते यांच्याविषयी काय सांगाल? की म्हणजे आमचे छोटे भाऊ आमचा नंदकुमार घोडके, पुन्हा दयानंद घोडके, पुन्हा आमचे आती भाऊ महेंद्र देवकते, जितेंद्र देवकते हे सुद्धा खूप पैलवान होते. आता तुम्ही वयाच्या किती वर्षी तालीम चालू? वयाच्या 5व्या वर्षापासून आमचे चुलते सत्यवान घोडके यांनी मला माहीत कोल्हापूरला शेवाकडे येते नेते. तुमचं संपूर्ण कुटुंब कुस्ती क्षेत्राकडे आहे, पण तुम्हाला काही वेगळं करावं असं नाही वाटलं का? पूर्ण आमच्या ते सपन आमच्या चुलत्याचे महाराष्ट्र केसरी होणे होती, पण काही कारणामुळे त्यांची स्वप्न भंगल्यामुळे मी ती स्वप्न पूर्ण केले. वयाच्या तुम्ही 5 वर्षापासून कुस्तीला सुरुवात केली, तयारी गावातूनच केली का बाहेर गावी गेला जायचं? पहिल्यांदा वया 5व्या वर्षी गावातनं पैलवानकी ताट सुरुवात केली. पुन्हा आमच्या चुलत्याने शेवाकडे हे मला महेंद्र देवकोटे याने आमच्या चुलत्याने. आपण लहान असताना तुम्ही कशी तयारी चालू केली? कुठल्या तालमीतून कसा आहार घेत होता लहानपणी आणि किती व्यायाम करायचा? वयाच्या म्हणजे मी 5व्या वर्षी मी पुरुष सेवाकडे जे वस्तात आता माझी कैलासवासी रंगाखाली मागच्या 4-5 महिन्याखाली त्यांचे दुःखद निधन झाले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली तयारी चालू केली. मी खुराकाचं कसं खुराकाचं सकाळी आम्ही लहान असल्यामुळे पाठी आम्ही 6 वाजता उठायचो. पुन्हा 7 वाजता आमचा नाश्ता असायचा, शिरा, पुन्हा थंडा आहे, पुन्हा काय जेवण काय. तुम्ही जी खुराक घेत होता ते पण असं कळलं पाहिजे ना, बाबा घडणाऱ्या पैलवानांना पण कळलं पाहिजे की तुम्ही काय काय घेत होता, किती कुस्ती करत होता काय लहानपणी पण. हा, वय लहान असल्यामुळे तेव्हा काय 200-300 जेव्हा 200-300 बैठक साहजिकच आहे. आपण बाहेर गेलो तर घराची, कुटुंबाची, आई वडिलांची, भावाची, मित्राची आठवण येतच राहते. तुम्ही इतर वयाच्या 5व्या वर्षी घर सोडलं. तुम्ही त्यावेळी कसं भावनांवरती नियंत्रण ठेवलं? भावनांची म्हणजे अतिवेदना होत होते, पण ना येणार असल्यामुळे ती आपल्या महाराष्ट्राची स्वप्न पूर्ण करायला होती, म्हणून ती
दुःख म्हणजे मनात मोप वाटायचं आपण गेलं पाहिजे गावाला, आई वडिलांची सगळी आठवणी ये, पण ना कारणामुळे आपण तसं राहू शकतो. एक पहिलवान सांभाळलं म्हणून अख्खं कुटुंब आपलं डावावं लागतं. कसं नियोजन केलं तुमच्या घरच्याने मग त्या परिस्थितीला कसं तोंड दिलं? तर आमची वडील तेव्हा मी कोल्हापूरला होतो तेव्हा आमच्या अशी 2 बैल होती. बैल असताना आमचं वडील म्हणजे तेव्हा किती मला वाटते 100 रुपये भाडं होतं बैला. तरी आमचं वडील म्हणजे 75-50 रुपये भाड्याला जातो, का तर जास्त भाडं लागावं म्हणून त्यातनं पैसा गोळा करून माझी मला द्यायचा. आणि एक भाव आमचा शिक्षणासाठी ती बाहेर होता, त्याचा बी शिक्षणा खर्च आणि माझाही भागवून आणि पूर्ण घर परपंच भागवत होते. वस्तादला एक प्रश्न विचारायचे होते. वस्तात महाड केसरी भाज म्हणलं तर प्रत्येक पहिलवान वयाच्या 5 वर्षापासून सुरुवात करतो का फक्त एक योगा होता? समाधान घोडकेच्या घरामध्ये पिढीजात पैलवानकी असल्या कारणानं त्यांना बाळपूर आज समाधान घोडके यांना 2012 साली लग्न झालं, पण लग्न झाल्यानंतर सुद्धा त्यांनी 5 ते 7 वर्ष कुस्तीची तयारी केली. आज मी तिला एक लॉकडाऊनच्या अगोदर, कोरोनाची महामारी व्हायच्या अगोदर तुम्ही करमाळ्यामध्ये थेट प्रक्षेपण दाखवण्याच्या माध्यमातून आलेला होता आणि तिथं मैदानामध्ये सुद्धा समाधान घोडकेनं लग्न झाल्यानंतर 7 वर्षांनी आपण कुस्ती खेळू शकतो. चंद्रहार पाटलानंतर समाधान घोडकेनं महाराष्ट्राच्या कुस्तीसाठी आदर्श दिला. तर असा समाधान घोडके वयाच्या 5व्या वर्षी कुस्तीची तयारी केली. तुमच्या माध्यमात समाधान आप्पांच्या माध्यमातून तुम्हाला समजलेच आहे. पण आज समाधान घोडकेचा लहान मुलगा तुम्ही टीम दाखल झाल्यापासून पाहताय, समाधान घोडकेचा मुलगा आज बोबडं बोलतोय, त्याची जी ओळख नाही तरी सुद्धा तो म्हणतोय की मी महाराष्ट्र केसरी समाधान घोडकेंचा पट्टा. म्हणजे आता सध्या शाळेमध्ये तुम्हाला मुळाक्षर शिकवताना अर्धा अंक अर्धा शब्द तुम्हाला शिकवला जातो आणि सातत्यानं 10-20 वर्ष तुम्ही घातल्यानंतर तुम्हाला कुठेतरी तहसीलदार, PSI, API, DYSP, डेप्युटी कलेक्टर अशा कुठेतरी पोस्ट मिळतात. त्या काय सहजासहजी गोष्टी मिळत नाहीत. तुम्हाला 18 तास 20 तास अभ्यास करावा लागतो, त्यावेळेला त्या गोष्टी मिळतात. तर ही पैलवानगी मॅडम सहजासहजी मिळणारी गोष्ट नाही. आज समाधान घोडकेच्या मुलाला समाधान घोडकेनं ठरवलेलं आहे किंवा त्यांच्या आजोबानं चुलत्यानं ठरवलेलं आहे की ह्याला काय बनवायचं आहे. अमेरिकन शास्त्रज्ञ काय म्हणतात की आम्हाला एखादं व्यंग बाळ द्या, एखादं कुपोषित बाळ द्या, त्या बाळाला आम्ही जीवनामध्ये तुम्ही काय बनवायचं आहे हे आमच्याकडे तुम्ही त्याची माहिती द्या. तुम्हाला कलेक्टर बनवायचं आहे, वैमानिक बनवायचं आहे, डॉक्टर बनायचं आहे किंवा वकील बनवायचं आहे हे तुम्ही सांगा आणि त्याला आम्ही बनवून पाठवतो. तर आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये इतका त्याग किंवा एवढा संघर्ष केला जातो. अमेरिकेमध्ये ऑलिम्पिकची मेडल इतकी मिळतात, चीनमध्ये इतकी मिळतात, जर्मनीमध्ये इतकी मिळतात. याचं कारण तिथे ध्येयवेळी माणसं आहेत. छोटीशी बाळं सुद्धा त्यांनी हातामध्ये एखादी वस्तू घेतली तर त्याचं लगेच वस्तूत रूपांतर करायचं आणि त्याचं व्यापारीकरण करायचं. हे अमेरिकेमध्ये, जपानमध्ये घडतं. तसं आज समाधान घोडकेच्या विषयी तुम्ही प्रश्न केलेला आहे की समाधान घोडके 5व्या वर्षी पैलवानगी सुरू केली, इतर का करत नाहीत, का केली असेल का, हे खरं आहे का, किंवा त्यांच्या घरामध्येच का घडलं असं. तर समाधान घोडकेची चुलते एक ध्येयवेळे पैलवान महाराष्ट्रामध्ये मॅडम अनेक रती महारथी पैलवान झाले. 1993चे उपमहाराष्ट्र केसरी आणि 1997चे उपमहाराष्ट्र केसरी, डबल उपमहाराष्ट्र केसरी बाळू पडगम. कंडारेचे पैलवान, जन्मभूमी कंडारे, उस्मानाबाद जिल्हा धाराशिव आणि कर्मभूमी सातारा. आणि अतिशय प्रतिकूल परिस्थितीतून ते पैलवान घडले आणि कुंडल, बलवडी, पोलोस, बांबोडी हे मैदान संपूर्ण महाराष्ट्राच्या कुस्ती रसिकांना माहिती आहे. ही नावेली नावं, पण आज वारणीचं मैदान शिखराला जाते, त्या थोडीच मैदान आलेलं आहे. अशा मैदानामध्ये बाळू पडगम बरोबर 1 तास 1.25 तास टक्कर देणारा पैलवान त्या काळात सत्यवान घोडके. महाराष्ट्र केसरी होणं न होणं हे नशिबाचा प्रारब्धाचा विषय आहे. आज कुस्ती सम्राट अस्लम काझींनी 51 गदा घेतल्या, पण महाराष्ट्र केसरीची गदा त्यांना मिळू शकली नाही. म्हणजे जीवनामध्ये कुठलीच स्पर्धा अशी नाही की तिथं अस्लम काझींना गदा मिळाली नाही, पण ती गदा महाराष्ट्र केसरीची मानाची तेवढी गदा राहिली. भगवंताला काहीतरी वेगळं त्यांच्याकडून अपेक्षित असो. पण समाधान घोडकेच्या घरामध्ये तुम्ही विचारलेल्या प्रश्नावर परत येतो मी. आज लहान मुलांना त्यांनी पट्टा गाजवायचा किंवा तालमीमध्ये जाताना आज मितीला ही 1500 जोर किंवा सपाटी मारतात, तालमीमध्ये जाऊन रोज हावधाव करतात. मी जवळ पाहतोय, कारण मी त्यांचा पार्टनर होतो, 5 वर्ष त्यांच्या समवेत राहिलेलो आहे. त्यामुळे समाधान घोडकेच्या बाळाला त्या बाळकडून आताच कुस्तीचं दिलं जाते. आज मितीला तुम्ही 3 वर्षाचा मुलगा आहे, तो त्याला जर सपाटी मार म्हणून सांगितलं तर तो आताच सपाटी मारेल. 3 वर्षाचा मुलगा मारू शकतो. मग समाधान घोडके तर अगदी 5 वर्षाचा मुलगा. याच्या समोर समाधान घोडकेच्या समोर एक त्यांचा विनायक पातूर म्हणून असा छोटाच पोरगा होता, हनुमंत पातूर पैलवानांचा पुतण्या आणि ज्योतिराम टिळक बेंबळ्याचा. अशी 3 मुलं. मी काही 2007ला गेलोय, पण माझ्या अगोदर 10-12 वर्षी ती मुलं तिथं लहान असल्यापासून कोल्हापूरची रहिवाशी असल्यासारखी वावरायची. त्यामुळं समाधान घोडकेला सत्यवान घोडके मोठे पैलवान असल्या कारणानं तालमीमध्ये एखादा छोटासा कोणता घरातला वारस तयार व्हावा म्हणून त्याला नेलं आणि समाधान घोडकेवरती जो विश्वास टाकला सत्यवान घोडकेनं प्रशांत पैलवान, त्या विश्वासाला 100% त्यांनी सार्थ ठरवला. समाधान घोडके दिसायला लहान, आतापर्यंत 44 महाराष्ट्र केसरी झाले, सॉरी, त्यातला सर्वात कमी उंचीचा महाराष्ट्र केसरी कोण तर समाधान घोडके. हे तुम्ही विचारलेला प्रश्न आणि त्यांनी दिलेलं उत्तर अतिशय योग्य.
अप्पा आता तर तुम्हाला आता तुमच्याकडे बघून तो घडू शकतोय, पण तुम्हाला सत्यवान मामाकडे बघून तुम्हाला प्रेरणा मिळाली. अजून कोणाकोणाची म्हणजे कोणाकडे बघून तुम्ही कुस्ती ही केली? प्रेरणामय आमच्या डोळ्यासमोर आमचे वस्ताद महेंद्र देवकोरे होते, चंदू काळे, पुन्हा रमेश पुजारी, अशी मोठी मोठी पूर्ण आमच्या घराची ही असल्यामुळं त्यांची मला प्रेरणा ठरलेली आहे. त्याचा फायदा काय म्हणजे त्यांच्याकडे बघून फायदा काय झाला तुम्हाला, म्हणजे कुस्ती मेहनत करताना की लढत करताना की? ती म्हणजे अतिशय जास्त मेहनत मारायची तेव्हा ती 2-2, 3-3 हजार जोर आम्हाला वाटायची त्यांच्यासारखं आपण पहिलवान व्हावं. तीच आमचं स्वप्न असायचं, त्यांच्यापेक्षा मोठं का आपण होत नाही. त्याच्याप्रमाणे मी प्रॅक्टिस चालू केली. तुम्ही लहान असताना तालमीमध्ये गेला, कसा होता सुरुवातीचा काळ? म्हणजे मोठ्या पैलवानांनी हे करावं, छोट्या पैलवानांनी ते करावं, असं काही होतं का? तर मग कसं असायचं, पहिल्यांदा मोठे पैलवान मेहनत मारायचे, पुन्हा लहानापासून ते आमच्यापासून ती प्रॅक्टिस करून घ्यायची, आम्हाला मारायची, ही करा ती करा. त्यात आम्हाला लय दुःख व्हायचं. दुःख होऊन काय आम्ही गावकोदाव काय फोन नव्हता, आम्ही ती पत्र बाहेरनं जाऊन पाठवायचो. ती आम्हाला शेतमध्ये तालमीत नको, लय मारते ती, तरी आम्हाला कर्णमय वडिलाचा दबाव असतो, तू येऊन इकडं काय करणार आहे, कामाला जाणार आहे, तू राहत आम्ही काम करतोय तीच चालू, तू तर ह्यात काय येऊ नका. तुमचं ध्येय काय होतं? आता आपल्याला एखादी गदा मिळवायची, त्यासाठी तुम्ही प्रयत्न करता, ते तुम्ही गदा मिळवली का महाराष्ट्र केसरीच्या आधी एखादी? ध्येय माझं होतं, पण एकच स्वप्न होतं, फक्त महाराष्ट्र केसरी. माझ्या डोक्यात बाकी काही नव्हतं. मला महाराष्ट्र केसरी आधी मला 10-20 गदा मिळाल्या, पण मी एकच ध्येय फक्त ठेवलं होतं, ज्या दिवशी महाराष्ट्र केसरी गदा खांद्यावर मी त्या दिवशी पोस्टरवर महाराष्ट्र केसरी गदेवरचा फोटो द्यायचा, तो फोटो द्यायचा नाही. आपला साधा सिंपल. आता पण महाराष्ट्र केसरी होण्यासाठी तुमचं दिवसाचं नियोजन कसं होतं? तर त्यावेळेस खाण्यापिण्यावर कुठले बंधन आहे आणि रोजचा म्हणजे शेड्यूल कसा असायचा तुमचा? महाराष्ट्र केसरी 2008 साली मी शेवाकड्यात कोण लढतीला नव्हतं म्हणून मला आपले कैलासवासी बालारती शेट्टी यांनी मला मोतीबागमध्ये शोधलं. मोतीबागमध्ये शोधल्यानंतर मोतीबागमध्ये गेल्यानंतर कैलासवासी मुकुंद करजकर महाराष्ट्र केसरी होण्याला त्यांचा शहाजा वाटा आहे. माझ्या मग ते असतील, पुन्हा आमचे मित्र धनाजी मदने असतील, ज्योतिराम नागटे असतील. मग मोतीबागमध्ये गेलो तेव्हा मी एकटा गेलो. पुन्हा ही माझी पूर्ण पाकसाठी झाले. मुकुंद करजकर पाठी 3 वाजता यायचे बरोबर. 3 ते सकाळी 6 पर्यंत माझे प्रॅक्टिस असायची. पुन्हा 6ला आम्ही तालमीत जायचो. तालमीत गेल्यानंतर 6 वाजता आमच्या पकडी असायच्या. पुन्हा ते मला खोली येऊन थंडाई पाजायची. पुन्हा ते 9 ते 10 वाजेपर्यंत ते आजू प्रॅक्टिस. मग त्यांचा शिया जाऊ वाटायचा. धनाजी मदने, मुकुंद करजकर, ज्योतिराम नागटे, जितेंद्र देवकडे असतील. फक्त तुम्हाला आणखी प्रश्न विचारतो, तुम्ही यांच्यासोबत लहानपणापासून होता म्हणजे आता पाठीमागच्या प्रश्नामध्ये बोलले की आमच्या तालमीत पण महेंद्र देवकते, रमेश पवार सर हे खूप मोठे पैलवान होते. मग त्यांनी त्या टायमाला मी त्यांना ओव्हरटॅक केलं होतं का? त्या टायमाला त्यांनी तालीम सोडून मोठे बघायला गेले. समाधान घोडकेची जोड माझ्या माहितीने 1000 रुपयाची होती आणि महेंद्र देवकते त्यावेळेला 25,000ला, 30,000ला, 35,000 रुपयाला कुस्ती खेळायची. आणि त्यावेळेचे 35,000, 20,000, 25,000 खूप असायचे. पण समाधान घोडकेची ईर्ष्या आत्याचा मुलगा आतेभाव असल्या कारणानं किंवा चंदू काळे फार मोठे पैलवान आहेत म्हणून ह्यांच्या जोडीत तुम्ही का खेळू शकत नाही. अशा मोठ्या पैलवानानं जर 2,000 जोर मारले तर समाधान घोडकेचे नक्कीच त्यांच्यापेक्षा 500 जोर शिल्लक असायचे. समाधान घोडकेला कधी कधी तालमीमध्ये समाधान घोडकेच्या बोलण्यामध्ये तुम्हाला कधी कधी त्रुटी जाणवतात, कधीतरी बोबडापणा जाणवतो. समाधान घोडकेला कधी कधी म्हणजे तिरस्कारानं बोललं जाईल तालमीमध्ये, तू काय पैलवान होणार आहे काय, बोबडे एवढा लहान आहेस तू, एवढा मोठा पैलवान होऊ शकतो का, कशाला आमची इरस करतोय. लहान पोरं सुद्धा कधी कधी त्याला दुर्लक्षित केलं जायचं. पण समाधान घोडकेला एक जीवनामध्ये हरण्या नावाचा आजार लागलेला तो होता त्या काळात. मी जवळून अगदी पाहिलेला आहे. आणि समाधान घोडके संपला कारण तालमीमध्ये प्रत्येकाचा कर्दनकाळ समाधान घोडके होता. एक 5 ते 6 प्रशांत पैलवान आणि प्रवीण सर 5 ते 6 पैलवान बरोबर टक्कर देणारा पैलवान. आणि तालमीमध्ये समाधान उतरला म्हणजे समोरच्या पैलवानला यमराज दिसल्यासारखा दिसायचा. आणि समाधान घोडके 5 ते 6 पैलवानला म्हणजे पैलवानला तालमीमधून बाहेर निघून जावं लागते. म्हणजे एकच पैलवान मॅडम 5-6 पैलवानला जमावरण करतोय म्हणजे त्याच्यासाठी ती अपमानास्पद गोष्ट आहे. समाधान घोडके आजारी पडला किंवा समाधान घोडकेला कुठली तरी इंजुरी झाली म्हणजे तालमीमध्ये दिवाळी झाल्यासारखंच असायचं.
म्हणून समाधान घोडके अतिशय संघर्ष करणारा पैलवान, एक योद्धा म्हणलं तर वावगं ठरणार नाही. महाभारतामध्ये जसा अर्जुन योद्धा होता, सर्वात सर्वश्रेष्ठ योद्धा, तसं आपल्या म्हणजे महाराष्ट्राच्या कुस्ती क्षेत्रामध्ये शाहू यामाकड्यातला सर्वश्रेष्ठ योद्धा म्हणून समाधान घोडके पाहिजे तर वावगं ठरणार नाही. कारण समाधान घोडके त्या तालमीचं एक आकर्षण होतं. लहान होता, गुटगुटीत दिसायचा आणि पैलवानकी बांधा संपूर्ण असायचा. त्याचे पट बघण्यासारखे, त्यांचे दंड, त्यांचा म्हणजे रूप जरी भगवंताने दिलं नसलं तर त्यांच्याकडे शरीरयष्टी अशी दिली होती कमी उंचीमध्ये सुद्धा. महाराष्ट्रामध्ये कुस्ती क्षेत्रामध्ये 2 वादळं गाजली, समाधान घोडके आणि नितीन खुर्द. दोघांच्या म्हणजे शरीरयष्टी भगवंताने तशी दिली होती, कुठलीच कमतरता. कुस्तीच्या वेळामध्ये घडवलेली 2 रत्न म्हणजे नितीन खुर्द आणि समाधान घोडके. दोघांचं जिव्हाळ्यातून जातं, पण दोघांचा कुस्तीमध्ये संघर्षित झालेला कीर्ती तुम्ही परत समाधान घोडकेला तुम्ही प्रश्न विचारू शकता पुढे. महाराष्ट्र केसरी होण्याआधी तुम्ही कोणकोणत्या स्पर्धा खेळल्या? महाराष्ट्र केसरी होण्याआधी मी भगवंत केसरी बारशिया, दिलीप सोपल भरवाजी, पुन्हा महान महावीर केसरी यशवनाथ करार, पुन्हा लातूर केसरी, अशा मी जास्तीत जास्त मी स्पर्धा खेळलो आहे. तुम्ही महाराष्ट्रामध्ये गजावर गदे मिळवत होता, तुमचा हा प्रवास तुम्हाला सोपा होता का? गड्यावर माझी प्रॅक्टिस जी होती ना, त्या प्रॅक्टिसवर मी ठाम होतो. माझे वस्ताद मुकुंद करगार मला म्हणे तुझ्यापेक्षा कोण मोठं नाही, तू फक्त प्रॅक्टिस कर. जिथं मोर्चा पैलवान 2000 मारायचा तर मी 3000 मारायचो. त्यामुळे माझा विश्वास माझे वस्ताद आणि माझे मित्र आणि माझी कुस्तीमध्ये ह्या मला ठाम असल्यामुळं मला काहीच वाटत नव्हतं. आता पण तुम्ही मगाच्या प्रश्नाचं उत्तर दिलं नाही. आता जे नवीन घडणारे पैलवान आहेत, एक तर नितीन खुर्द आणि समाधान घोडके यांच्याकडे बघून आता आम्ही सुद्धा कुस्त्या बघायचो, आमच्या अंगावर काटा, स्वतः पैलवान असून सुद्धा आमच्या अंगावर काटा यायचा. आणि आम्ही सगळं जरी झालं, शेवटला पाऊस असायचा, कुठं कधी काय असायचं. आणि तुमच्या जरी कुस्त्या लागल्या जरी काय, आणि तुम्ही असं मोठ्या असताना तुम्ही 4 व्हीलर असायची तुमची कोल्हापुरातून येणारी. आम्ही 2 व्हीलरवर जरी असलो, चिखल इकडे तिकडे असला तरी देखील आम्ही वेळात वेळ काढून तुमच्या कुस्त्या किंवा तुमची तब्येत बघण्यासाठी थांबायचो. तर त्यामागं तुम्ही कुस्ती मेहनत कशी केली, आणि मराठी केसरीच्या टायमाला तुम्ही एक्स्ट्रा काय काय कुस्ती मेहनत केली, असं म्हणजे होणाऱ्या पैलवानाला काहीतरी तुम्ही मार्गदर्शन काय काय केलं, आधी किती करत होता आणि त्यानंतर किती वाढवलं? मी तुम्हाला 2008 पासून ते माझी मोतीबागमध्ये केल्यामुळे सुरुवात सांगतो. मी मोतीबागमध्ये केल्यावर माझी वस्ताद मुकुंद करला बराबर पाठी 3 वाजता यायची. 3:30 वाजता मला मोतीबाग तालमीपासून ते पंचलिंगेपर्यंत मला माझी मागं गाडी लावून न्यायची. आणि तर मागून 50-50चे दीपशे 70 ठेप मारून घ्यायचे. पुन्हा माझ्याकडनं 80 किलोचं मानकुला चाक घालून 500 बैठक मारून घ्यायची. पुन्हा 50 वेळा रस्सी, पुन्हा 50 वेळा कपित्ती आणली का मला पुन्हा ती तालमीत पकडी आणायची. पकड झाल्यावर 500 सपाटी मारून घ्यायची. 500 सपाटी मारून घ्यायच्यावर खोलीवर जाऊन मला थंडाय त्यावेळी आमचे नंदकुमार घोडके बारके होते, तेव्हा ती थंडाय मारून ठेवायची. मग मी 8 वाजता झोपायचून 9ला उठायचो. पुन्हा मी 9 वाजता मला आजू गाडी पंचगंगेला न्यायची. पुन्हा त्याचं काय करायचं, मानकुटात चाक घालायची, हातात एका हातात 20-20 किलोचं 2 डंबेल्स असायची, पायऱ्या 50 वेळा. तरी म्हणजे न सांगाय माझ्याकडनं प्रॅक्टिस करून घेते. ही महाराष्ट्र केसरी यश आहे माहीत, ती आहे सर्वस्व. आम्ही असं ऐकलं की आम्ही पण ज्या टायमाला तयारीमध्ये होतो आणि बऱ्याच वेळा ऐकली गोष्ट होतो, समाधान घोडके ही कुस्ती झाली की तुम्ही पिकअपमध्ये असो, रस्त्यावर असो, तुम्ही व्यायाम करत होता. आणि आता बरेच पैलवान ते करत नाही, ते असं करणं गरजेचं असतं का? कसं आमचा नेम होणे, आमचे मित्र धनाईमध्ये हे सुद्धा चांगले पैलवान होते आणि ती झाले असते महाराष्ट्र केसरी सुद्धा. त्यांना मी वारंवार सांगत मधने सर म्हणाले तुम्ही लई मार नका, मी मारतो त्याच्याने मी मारा, कारण तुमच्या अंगात लई कुस्ती आहे. पण त्यांच्या अंगात वेळ होतं राजकारणाचं, ती नाही म्हणाय गावाकर मला येऊन सरपंच व्हायचे. ठीक आहे, तुमची विचार जशी अशी तशी. पुन्हा आम्ही तिथं थांबलो, ती गाव काळ आली. पण माझा नित्यनेम कसा असा, मैदान असो किंवा नसो सकाळी प्रॅक्टिस खोल, मैदान संपलं का प्रॅक्टिस माझी असायची. ही बाकीची पण का संपलेली एक कारण सांगतो. कुस्ती असली का आदल्या दिवशी पकड रेस्ट, मैदान दिवशी रेस्ट,
पुन्हा मैदानाच्या संध्याकाळी रेस्ट दुसरी दिवशी अजून रेस्ट. पैलवानला कसं आहे, एक दिवस रेस्ट किती का 15 दिवस पैलवान मागे घेतोय. त्याच्यामुळं पैलवानकी रेस्ट घेऊन चालत नाही. पैलवानकी मध्ये रोज माझं तोंड बघायला लागते तर हे पैलवान होऊ शकते, नाही तर काही उपयोग नाही. कुस्ती या क्षेत्रामध्ये तुमचं प्रेरणास्थान कोण? प्रेरणास्थान कुस्ती आमची चुलती सत्यवान गोडके, महेंद्र देवकरी हीच आमची प्रेरणास्थान.